तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून करून थकलो. याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं. आणि माझं स्वतःचं पुण्याचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेंशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे. आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला. तेही मला म्हणाले की काळजी करू नका. कलेक्टरही म्हणाले मला की काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतो आहे. आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे. आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे. आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न आहे. अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे. तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाही आहे. एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे. तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात का? स्वतः प्रचार करणार आहे का बारामती? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू. बिनविरोध काय होणार आहे की नाही? कारण सपकाळांना सगळे आमदार भेटतात, रोहित पवार भेटले. नाही, मला वाटतं रोहित दादांची आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली की काँग्रेसच्याबद्दल जे काही वक्तव्य झालं यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. नाही, हे बघा, आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं, कॅमेरावर नसतं सांगायचं. पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केला. मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एकतर दुसरं, भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे, काल युद्ध थांबलेलं आहे, त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, ह्याच्यात झालेले काही बदल, त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल, त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवता जो झालेला आहे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून, कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत, त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते. त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. रोहित दादांनी प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते, रोहित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावर बोलले मी त्याच्यावर. प्रदेश अध्यक्षांनी चेन्नीतलांना फोन लावला. चेन्नीतला असं म्हटले की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेश अध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मानली, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे, काँग्रेस मग माघार घेईल? मला माहिती नाही. मला आत्ता तरी ह्याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवलं झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ही चांगल्या संस्कारांची गोष्ट. तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या दिल्लीत नेत्यांशी थेट संबंध आहे. मला अपेक्षा आहे का बघूया ना, 2-4 तासात कळेलच तुम्हाला. दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढत आहे, काल लोकशाहीच्या क्रॉसफायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाही आहे, महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही आहे. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा या तपासाबाबत नाही, एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा, माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केलीच, पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते, तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला
म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. आणि जी काही मदत दादाच्या अपघातानंतर जी काही मदत माहिती काढा ह्याच्यासाठी केली त्याच्यात रोहित आणि काँग्रेस पक्षाचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आई पण त्यांच्या घरातल्या कोणी ना फार बोलतायत ना वहिनी बोलतायत. ते दोघंही खासदार आहेत राज्यसभेत. जय पवार पण प्रेस घेणार होते अजून त्यांनी हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या गटाला विचारला पाहिजे. मी त्याचं उत्तर कसं देणार. खरात यांच्या दमाने यांनी सांगितले की दादांचा husband झाल्यानंतर त्याच्या आधीचे पण SMS होते आणि नंतरचे पण SMS आता समोर येत आहेत. काय सांगाल की ज्या प्रकारे आपला बाबाजीला पण त्यांनी निमंत्रण दिलं जातं आणि दादांवर फोटोवर पण तिथं ब्लॅक मॅजिक केल्याचं समोर जातं दमाने यांनी. हे बघा, माननीय अंजलीताई दमानिया ह्या एक जबाबदार भारतीय आहेत. सातत्याने ज्या चुकीच्या गोष्टी होताना त्यांना दिसतात त्या अतिशय निर्भीडपणे त्या कुणाला घाबरत नाहीत. न घाबरता त्या पारदर्शकपणे अनेक दशक या महाराष्ट्राच्या समोर अंजलीताई दमानिया मांडत आलेल्या आहेत. अंजलीताईंकडे काही बातमी किंवा माहिती असेल तर त्यांनी ती जी माध्यमांसमोर मांडली आहे